नमस्कार मंडळी, सर्व दुपारची कामे आवरल्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण आमच्या गोठ्याकडे आलो. कारण तुम्ही समोर पाहू शकताय तर शेतातील कांदे काढून आणलेले आहेत आणि त्याची पात वेगळी करायची होती. लहान कांदे, मोठे कांदे, खराब कांदे असे वेगवेगळे करायचे होते. तर ते सर्वजण आम्ही मिळून करतोय. दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडासा आराम भेटला आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण इकडे आलो. आणि हा आहे आमच्या जनावरांचा गोठा. बाजूला आणखीन मोठा गोठा आहे, तिकडे गाई जनावरे वगैरे असे बांधलेले आहेत आणि या इकडे शेळ्या आहेत. तर चला, आमच्या शेजारच्या हिरा काकू ही मदतीला आहेत, किंजल ही मदतीला आहे. तिला मदत करायला फार आवडते. पृथ्वीनेही आधीमध्ये खूप मदत केली आणि काम करून करून खरंच खूप कंटाळा आलेला होता, थोडासा थकवा जाणवत होता. पण पृथ्वीराजने घरी जाऊन खूप छान चहा करून आणलेला आहे. तर खरंच त्याचं खूप कौतुक वाटलं. चहा असा तांब्यामध्ये घेऊन त्याच्यावरती एक ताट झाकून सर्वांसाठी ग्लास वगैरे, अगदी मुलगा असून सुद्धा त्याने व्यवस्थित एका मुलीला मागे टाकेल असं सगळं व्यवस्थित घेऊन आलेला होता तो. तर खरंच त्याचं खूप कौतुक वाटलं आणि चहाही खूप टेस्टी केला होता. तर मंडळी, तुम्हीही या चहा घ्यायला. इकडे गावाकडे आम्ही ग्लासनेच चहा घेतो, ग्लासभर नसतो पण थोडासा असतो, पण ग्लासनेच सगळेजण इकडे चहा घेतात. मस्तच केला, आखरी दुधासारखं वाटतंय मला. तर पाणी होतच नाही तुमचं, आखरी दूध कुठलं तुझं ना, मस्त झालं. आयाचं दूध होता म्हणतात. छान छान, 100 पैकी 100. कढीपत्ता टाकला, आलं टाकलं, सगळं टाकलं. कढीपत्ता आलं तर एनर्जी ड्रिंक घेऊन आमची गाडी पुन्हा कामाकडे वळली. तर हे आहेत आबा, जे आमच्याकडे मदतीसाठी असतात आणि त्यांची कन्या माझी खूप छान फ्रेंड आहे. मिस यू अनिता. तर सगळं काम उरकण्यासाठी आम्हाला सायंकाळचे 6 वाजले होते आणि दुपारची 4 नंतरची कामे सगळी 2 तास लेट चाललेली होती. तर धुतलेली कपडे घडी करून ठेवणं हे मला खूप मोठं जबाबदारीचं काम वाटतं. कारण मग एखादा जर कपडा सापडला नाही तर दुसऱ्या दिवशी मग शोध मोहीम घ्यावी लागते. त्यापेक्षा वेळीच व्यवस्थित ठेवलेलं मला बरं वाटतं. तर आता अंगण वगैरे झाडून घेते, इकडे दूध तापतं, इकडे कुकर चालू आहे. तर शेतातील पाणी विहिरीचं आमच्याकडे घरी येतं आणि ही टाकी अचानकपणे भरली. वेळ झालं की सगळंच काही बिघडत असं वाटतं. आणि हे बघा ना, सगळं जिन्यावरून पाणी खाली आलं. आता हे मला सगळं पुसून घ्यावं लागणार, नाही तर राजवीर इकडे तिकडे धावतो ना, मग घसरून पडायची शक्यता जास्त असते. त्यामुळे मग सगळं काम जिथे ते ठेवलं आणि मग पहिलाही पुसून घेतलं. आणि त्यानंतर खाली सगळं स्वयंपाकावरून मग मी भाकरी बनवण्यासाठी वरती आले. आणि ताई आल्या आल्या गरम गरम पिठलं करणार होत्या, त्या आत्ता डेअरीकडं असतात. तर मी आरावरती भाकरी भाजायला शिकते पहा. कारण आत्यांना, घरच्यांना, सगळ्यांनाच आरावरती भाजलेली भाकरी खूप आवडते आणि मला ते जमतच नाही. मला वाटतं आता अरे बापरे, करपली करपली असं लगेच वाटतं. पण मी हळूहळू शिकते आहे. तुम्हाला दाखवते मी कशी भाजली आरावरती भाकरी. तर पाहू शकताय माझी भाकरी आरावरती भाजून झालेली आहे. आता तर मी चूल विझवते. मला सर्व काम आता जेवण वगैरे लवकर आवरावं लागणार आहे, कारण मला सायंकाळी 9:45 वाजता लाईव्ह यायचं आहे. तर आजचा व्लॉग येथेच एंड करते. काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. बाय.